कामराचं गाणं शिंदे सेनेला झोंबलं. शिंदे सेनेनं फोडला कामराचा स्टुडिओ. सत्ताधाऱ्यांकडून इशारा, विरोधकांकडून पाठराखण. ही तोडफोडीची दृश्य आहेत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या स्टुडिओ मधील. आणि या तोडफोडीला कारण ठरली आहे कुणाल कामराचं त्याच्या कॉमेडी शो मध्ये त्यानं गायलेलं एक गाणं. थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय, एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए. कुणाल कामराचं हे गाणं शिंदे गटाला चांगलंच झोंबलंय. त्यामुळे शिंदे गटानं कुणाल कामराचा स्टुडिओ फोडलाय. तर खार पोलीस ठाण्यात कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केलाय. साहजिकच कामराच्या वक्तव्याचे विधिमंडळातही पडसाद उमटले. अशा पद्धतीनं हा जर कामरा कोण महाराष्ट्रामध्ये करत असेल त्याच्यावरती त्याला अटक करावी. उद्धव ठाकरे आणि विरोधकांनी मात्र कुणाल कामराची पाठराखण केली. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अशा प्रकारची टीका सहन करायची प्रत्येक नेत्यांनी तयारी ठेवली पाहिजेत. काय वाईट बोललेत, त्यामध्ये कुठली कोचक टीका होती. केवळ अशा याच्यामध्ये सरकारच जर कायदा हातात घेत असेल, सरकार म्हणून जर कायदा पायमल्ली तोडत असेल, अरे संविधानाने सगळ्यांना बोलण्याचा टीका करण्याचा अधिकारच आहे. ती टीका खालच्या पातळीवर असू नये. एकही शब्द त्यामध्ये कोणाला दुखावेल अशा प्रकारचा नव्हता. जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर त्यांनी मांडलेली टीका केलेली आहे. कुणाल कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही. त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे. जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत. आम्ही आज सुद्धा बोलतोय, जे चोरी करतात ते गद्दार आहेत. नाही, कुणाल कामरा जे सत्य आहे ती जनभावना बोललेला आहे. आणि असं जर असेल तर तुम्ही सांगा की जो कोणी सत्य बोलेल, सत्यमेव जयते खोडून टाका आणि गद्दारमेव जयते लावा. आता कुणाल कामरा विरोधात अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान त्याचे सीडीआर तपासण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही कुणालला इशारा दिला आहे. त्यांनी करावी ना, माझ्यावर करावी, शिंदे साहेबांवर करावी, आमच्यावर कविता करावी, आमच्यावर राजकीय व्यंग्य करावं, आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत, यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल. या वादात हे मात्र स्पष्ट आहे, राजकारण्यांना विडंबनाचं वावडं असतं. जिव्हारी लागलेल्या टीकेला ते हातोड्यानं उत्तर देतात. सत्तेत असून कायदा हातात घेतात. एक मात्र लक्षात ठेवायला हवं, विदूषक आणि राजाच्या लढाईत नेहमी विदूषकच जिंकत आलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.